22 तारखेला एकीकडे अयोध्येमध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना उद्धव ठाकरे मात्र त्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात आरती करतायत. कसं बघताय आपण याच्याकडे? आता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत. आपल्या सर्वांना आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या 550 वर्षापूर्वीचं संपूर्ण भारतीयांचं जे स्वप्न होतं आणि प्रामुख्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्वप्न होतं की अयोध्येच्या राम जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या मंदिराचं लोकार्पण 22 तारखेला होणार आहे. आम्हा शिवसैनिकांच्यासाठी ही जास्ती महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.